मंडळी, नियती कधी आणि कसा घाला घालेल याचा साधा अंदाज सुद्धा आपण लावू शकत नाही. कधी कधी आनंदाचं सर्वोच्च शिखर गाठलेलं असताना दुःखाची दरी काही क्षणात समोर उभी ठाकते. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील इंदोरे इथल्या दरगोडे कुटुंबावर काळानं अत्यंत भीषण झडप घातली. या अपघातामुळे शाळेच्या स्नेहसंमेलनाचा आनंद काही क्षणात स्मशान शांततेत बदलला. दरगोडे कुटुंब स्नेहसंमेलन संपून रात्रीच्या वेळी घरी परतत होतं. कार्यक्रम स्थळापासून अवघ्या 100 मीटरवर सिमेंट रस्ता संपल्यानंतर कच्चा रस्त्याचा अंदाज हा आला नाही आणि दरगोडे कुटुंबाची कार ही थेट विहिरीमध्ये कोसळली. या दुर्दैवी अपघातात अनिल आणि सुनील या 2 सख्या चुलत भावांच्या कुटुंबातील 5 चिमुकल्या लेकी आणि घरातील वंश हा कायमचा निजलाय. अनिल दरगोडे हे स्वतः कारच्या मागे दुचाकीवर होते, पण तरी सुद्धा डोळ्या देखत कार विहिरीत कोसळताना पाहून अवघ्या 20 ते 25 फुटांच्या अंतरावरून ते आपले पत्नी, मुलगा आणि पुतणीला वाचवू शकले नाहीत. ज्या लेकींना थंडी लागू नये म्हणून मायेनं कारमध्ये बसवलं होतं, तीच कार त्या लेकींसाठी मृत्यूचा सापळा ठरलीय. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमध्ये 4.5 वर्षांचा चिमुरडा यश हा सुदैवानं बचावलाय. मात्र आज त्याच्या डोक्यावरचे आई वडील आणि भावंडांचं छत्र हे कायमचं हरपलंय. त्याला अद्याप कल्पना सुद्धा नसेल की कालपर्यंत त्याच्याशी खेळणारी भावंड आणि त्याला कडेवर घेणारे आई वडील आता कधीच परतणार नाहीये. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण इंदोरे गावावर शोककळा पसरली आहे. मंडळी, जोवर आयुष्य आहे तोवर जगून घ्या, कारण आयुष्यात पुढच्या क्षणामध्ये काय होईल याचा अंदाज आपण कधीच लावू शकत नाही. म्हणजे बघा ना, एका शाळेचं स्नेहसंमेलन, मुलांच्या पाठीवर पडलेली कौतुकाची थाप आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हसू, या सगळ्या आठवणी अगदी काही सेकंदात विहिरीच्या काळोखात कायमच्या गडप होतील असं कुणाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं.